तर वळूयात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुंबईतनं महत्त्वाची बातमी समोर येतेय। माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबईमधनं महत्त्वाची बातमी येतेय। लोक अक्षरशः ट्रॅकवरती उतरलेत आणि चालत निघालेले आहेत। ही दृश्य आपल्याला माहीम स्थानकातली पाहायला मिळतात। तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आज बुधवार आहे, सकाळची वेळ आहे आणि अनेक जण कामावर जाण्यासाठी निघतात, घाई करतात। मात्र अशातच वेस्टर्न रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जी जाणारी गाडी आहे ती गाडी बंद पडली आहे। गेल्या 15 मिनिटांपासून ही गाडी तिथेच उभी आहे एकाच जागेवर। सिग्नलिंग जी ओव्हरहेड वायर असते त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे नागरिकांनी पर्याय म्हणून रेल्वे रुळावरून जाण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र अशाने त्यांच्या देखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, कारण का गाड्या फास्ट ट्रॅक वरून देखील येतात, या स्थानकावर स्लो ट्रॅक करून देखील येतात। त्यामुळे नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले की तुम्ही रेल्वे ट्रॅकवरून उतरू नका। आत्ताच ताजा अपघात झालेला आहे मुंब्र्याचा, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे। मात्र आपण पाहतोय की गेल्या 15 मिनिटांपासून ही ट्रेन तिथेच उभी आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक संतप्त वातावरण दिसून येते आणि त्यामुळे त्यांनी थेट रेल्वे रुळावरूनच चालण्याचा पर्याय निवडलाय। रेल्वेकडून लवकरात लवकर काम हे जे आहे ते दुरुस्तीचं पूर्ण केलं जाईल अशी माहिती मिळते आणि माहिती दिली देखील जाते। त्यामुळे आता नेमकं कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि सेवा पूर्ववत होईल याची प्रतीक्षा आता सगळ्यांना आहे। खरं तर जुई, आपण पाहतो वेस्टर्न लाईनवरती अशा स्वरूपात तांत्रिक बिघाड हे फार क्वचित पाहायला मिळतात, कारण रेल्वे उशिरानं धावत नाहीत। मात्र हा मोठा बिघाड आहे। साधारण कधीपर्यंत हा तांत्रिक बिघाड पूर्णत्वास जाईल, पुन्हा रेल्वे सुरू होईल याची प्रतीक्षा कायम आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।